या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही गोंदवलेला जाण्याचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर ॲक्च्युली मी गोंदवलेला पौर्णिमेला गेले होते, तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, परंतु तुम्हाला थोडंसं लेट मी शेअर करत आहे। तर गोंदवलेला कसं यायचं, जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर शिरवळ फाट्यापासून लोणंद फलटण दहिवडी मार्गे गोंदवल्यास तुम्ही येऊ शकता। साताऱ्यापासून अंदाजे 64 किमी अंतरावर हे गोंदवले बुद्रुक हे गाव आहे, जिथे गोंदवले महाराजांची ही समाधी आहे। खूप छान सोय आहे, तुम्हाला विनामूल्य राहण्याची, पार्किंगची, जेवणाची सोय आहे, परंतु खूप अप्रतिम ही सोय आहे, जिथे स्वच्छता आहे तेवढ्याच रूममध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। तुम्हाला टॉयलेट बाथरूमचीही प्रत्येक जिथे तुम्ही भक्तनिवास आहे त्यामध्ये तर सेपरेट सोय आहेच रूममध्ये। शिवाय बाहेर सार्वजनिक स्वच्छतालय आहे, जिथे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगळी सोय केलेली आहे। गरम पाण्याची सोय आहे। तर राहण्यासाठी विनामूल्य तुम्ही एक दिवस फॅमिलीसोबत येत असाल तर त्याच्यासाठी वेगळे अशा रूम आहेत। तर आत्ता जे मी तुमच्याशी शूट शेअर करत आहे ते सकाळी 4:30 वाजताचं शूट आहे, ज्यावेळी इथे 4:45 वाजता आरती सुरू होते। काकड आरती 4:45 ते 5:30 आरती असते। ॲक्च्युली सकाळी 4 वाजता पहिली घंटा होते आणि त्यानंतर मग सगळे जे भक्त मंडळी आहेत ते आंघोळ वगैरे करून आरतीला काकड आरतीला येत असतात। 4:45 वाजता दुसरी घंटा होते आणि त्यानंतर मग भोपाळी सुरुवात होते। भोपाळ्यानंतर काकड आरती होते। ती काकड आरती श्रींची समाधी, गोपाळकृष्ण मंदिर, तुळशी वृंदावन, आईसाहेब मंदिर, श्री ब्रह्मानंद महाराज, गोमाता अशा क्रमाने ती आरती होते। आणि मग नंतर मंदिरात परत आल्यानंतर मारुती व आत्मारामांची आरती होते। सर्वांना त्यानंतर लोणी साखरेचा प्रसाद दिला जातो। तर अशा प्रकारे आरती झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो होतो। मग सगळं दर्शन वगैरे घेतलं। बाकी आम्हाला गोशाळा वगैरे पाहायचे होते, त्यामुळे मग आम्ही सकाळी दर्शन घेतलं। चहा वगैरे पण आरती झाल्यानंतर चहाची सोय असते, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला सगळा परिसर पाहून घेतला। तर इथे बघू शकता हे आहे जिथे चहा नाश्त्याची, जेवणाची सोय आहे। असं खूप मोठी सोय आहे, खूप प्रशस्त आवारात हे सगळं आहे। तर इथे जे दाखवते इथे आहे, इथे तुम्ही रूम बुक वगैरे करू शकता आणि जर तुम्हाला देणगी किंवा अभिषेक वगैरे करायचं असेल तर ते सगळं इथे तुम्हाला भेटून जातं आतमध्ये। तर इथे जे दाखवते तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की खूप सारे भक्तनिवास आहेत आतमध्ये। छान सोय आहे, सगळे भक्तनिवासामध्ये सगळ्या रूममध्ये खूप छान सोय होती। आणि मी म्हटलं तसं सार्वजनिक स्वच्छतालय आहेत ते पाठीमागच्या साईडला इथे बघू शकता। एक साईडला पुरुषांचं आणि एक साईडला स्त्रियांसाठी आहे। त्याच बाजूला थोड्याशा अंतरावर गोशाळा आहे, जिथे खूप साऱ्या गायी होत्या आणि वासरूही होते। तर आम्ही छान सकाळी आम्ही लवकर गेल्यामुळे आम्हाला ते शांतपणे सगळ्यांना पाहता आलं। खूप छान छान नावं होती त्या सगळ्यांची, ती सगळी नावं वगैरे पाहिली, छान सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं। वासरू वगैरे पण एका रूममध्ये ठेवलं ते पाहिले सगळे आणि मग त्यानंतर मग बाहेर आलो। खूप छान सकाळी मस्त वाटत होतं, वातावरण खूप फ्रेश होतं। अगदी रात्री जरी म्हणजे मला अधूनमधून जाग येत होती ना, तर 3 वाजता वगैरे जरी पाहिलं ना तर बाहेर सगळं शांत होते। म्हणजे बरेच भक्तजन असे बाहेर झाडाखाली बसले होते, शांत गारवारा सुटला होता, मस्त वाटत होतं अगदी। आणि कितीही एवढे भक्तजन जरी असले तर तिथे असा गोंगाट वगैरे नव्हता, छान मंद चिमण्यांचा वगैरे पक्ष्यांचा आवाज होता। आणि ॲक्च्युली अखंड नामजप असल्यामुळे मंदिरामध्ये पण बरेच सारे भक्तजन बसले होते आणि ते सगळं बघून खूप छान वाटत होतं। खरंच खूप प्रसन्न करणारं हे गोंदवले समाधी मंदिर आहे, जिथे आवर्जून तुम्ही भेट द्यावी असं तर मी म्हणेन। एकदा तरी नक्की भेट द्या। मला तर खूप आवडलं, कारण की बऱ्याच ठिकाणी आपण जात असतो परंतु खूप सारी गर्दी असते, दर्शन वगैरे होत नाही। तर असं काहीच नाही, इथे खूप शांतपणाने सगळं होतं। त्यानंतर थोरले राम मंदिराला नक्की भेट द्या, तिथेच बरीच सारी मंदिरं आहेत, तेही दर्शन घ्या आणि नक्की तुम्ही गोंदवलेला व्हिजिट करावं असं मला वाटतं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स।